नमस्कार, मी सतीश कुलकर्णी. माझे गुरुवर्य सदानंद महाराज. आम्ही गाणगापूरमधील भीमा नदीच्या काठी इथं आलेलो आहोत. आणि हा व्हिडिओ करण्यामागचा उद्देश असा की गुरुपौर्णिमेला गाणगापूरला हजारो भाविक आलेले होते. आणि आत्ता जेव्हा आम्ही या घाटावर आलेलो आहोत, 10 भक्तसुद्धा या घाटावर उपलब्ध नाहीत. आणि सकाळी जेव्हा मी गावातून एक चक्कर मारली तेव्हा गावामध्ये सुद्धा बोटावर मोजण्या एवढेच भक्त शिल्लक होते. बाकी सगळे काल रात्री आणि आज सकाळी 7, 7:30, 8पर्यंत निघून गेले. गाणगापूरला यायलाच पाहिजे. गाणगापूर हे देव असलेलं गाव आहे. गुरुचरित्रामध्ये सांगितलेलं आहे, गाणगा ग्रामी असे ख्याती, जो जाती तया स्थाना, तात्काळ पूर्ण होती मनोकामना, काही न करा हो अनुमाना, प्रत्यक्ष देव येथे असे. या निर्गुण पादुकामध्ये महाराजांचं वास्तव्य आहे. ते आपल्याला दर्शन देतात. काल गुरुपौर्णिमेला हजारो भाविक आले होते. त्यातले काही भाविक मला भेटले आणि त्यांनी सांगितलं की फार गर्दी होती आणि आमचं दर्शन झालं नाही. आशीर्वाद मिळणं तर फार लांब. आशीर्वाद मिळण्यासाठी देवाच्या दारात जायचं असतं, परंतु लोकांचा ओढा, गुरुवार, पौर्णिमा, सुट्टी असा वेळ गाठून भाविक लोक गाणगापूरला किंवा अन्य तीर्थक्षेत्री जातात. दिवसेंदिवस गाणगापूरला गर्दी वाढण्याचं कारण मी शोधलं असता असं लक्षात आलं की तेलंगण या राज्यातील आणि हैदराबादहून बरेच भाविक पौर्णिमेला, त्याच्या अगोदर किंवा अमावस्येला येतात. इथं वास्तव्य करतात, दर्शनासाठी गडबड गोंधळ करतात. त्यामुळं महाराष्ट्रातील दत्तभक्तांना मनावासारखं दर्शन होत नाही. आशीर्वाद मिळेल तर फार लांबचं. कुणी केव्हा यावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, परंतु मी दत्तभक्तांना मात्र हात जोडून विनंती सांगतो. कारण मी आत्तापर्यंत 350पेक्षा जास्त वेळा गाणगापूरला आलेलो आहोत. अनेक वेळा निर्गुण पादुकाचं दर्शन मनासारखं झालं, महाप्रसादाचा कार्यक्रम झाला. पण आता अलीकडं ते सर्व दुर्लभ होत चाललेलं आहे, कारण गर्दीच वाढत चाललेली आहे. गाणगापूरमध्ये गुरु नृसिंह सरस्वती महाराजांचं कायम वास्तव्य राहणार आहे. भाविकांनी शक्यतो पौर्णिमा आणि अमावस्या टाळावी, सुट्टी टाळावी आणि इतर वेळी यावे. आज जर काही भाविक इथं थांबले असते तर आजच्यासारखं दर्शन त्यांच्या आयुष्यामध्ये कधी झालं नसतं. या नदीकाठी येऊन त्यांना नामस्मरण करता आलं असतं. काही भाविक इथं पाण्यामध्ये बसून नामस्मरण करतायत. हा आनंद तीर्थक्षेत्री घ्यायचा असतो. गाणगापुरी दत्ताचं स्थानापेक्षा अत्यंत शांत स्थान आहे, देव असलेलं स्थान आहे. हे भाविकांच्या लक्षात येत नाही. येतात, जातात, हजेरी लावतात आणि दत्त महाराजांचे आशीर्वाद प्राप्त करून घेण्याच्या गडबडीत ते तसे निघून जातात. कारण गर्दीच एवढी आहे की जे आहे ते घडत नाही. गाणगापूर खरोखरच आपल्याला मुक्तिस्थान आहे. या नदीकिनारी अष्टतीर्थ आहेत. इथं सकाळ संध्याकाळी बसलं, थोडी अस्वच्छता आहे. त्या अस्वच्छतेबाबत मी पुन्हा एकदा व्हिडिओ करणार आहे की आता आपणच आपली काळजी घ्यायला पाहिजे. परंतु खरोखर गुरु महाराजांचे जर आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचे असेल तर शक्यतो गर्दी टाळावी. मी सांगितल्याप्रमाणे हे 2-4 दिवस तर टाळावेत आणि इतर वेळी यावं. आणि काल परवा जे 2 व्हिडिओ केलेत की हे आजूबाजूची स्थानं आहेत, पवित्र स्थानं आहेत. 2-3 दिवस राहिलं तर काही फार मोठा फरक पडत नाही. इथं दुपारी माधुकरी मिळते, पोटभर प्रसाद मिळतो, स्वस्तही आहे, चांगलं स्थान आहे. तुम्हाला नामस्मरण, उपासना करण्यासारखं स्थान आहे. आणि फार असं नाही आहे. अक्कलकोट, गाणगापूर हे जवळजवळ आहेत. गाणगापूरला जे 2-3 दिवस मुक्काम करतील त्यांना खरोखरच गुरु नृसिंह सरस्वती महाराजांचे आशीर्वाद प्राप्त होईल. आमच्यावर झालेले आहेत. आम्ही तळमळीने सांगतो की तुम्हाला सहज वाट दाखवतो आहे की ज्यांना गुरुचरित्र वाचन करणं अवघड आहे, ज्यांना उपासना कशी करायची आणि गुरूंचे आशीर्वाद कसे प्राप्त करून घ्यायचे, हे अनेक लोक अवघड क्रिया करतात, अवघड क्रिया सांगतात. परंतु अनुभवाचे बोल आम्ही सांगतो की तुम्ही इथं या, 2-3 दिवस राहा. इथं मठ आहेत, थोडी सोय गैरसोय होईल, परंतु गर्दी सोडून आलं तर इथं स्नान करता येईल, उपासना करता येईल. आणि असं करता करता तुमच्यावर गुरु महाराज एवढी प्रचंड कृपा करतील. गुरुचरित्रामध्ये अनेकांवर जशी कृपा झाली तशी तुमच्यावर सहज कृपा प्राप्त होईल. आणखी आम्ही गुरुचरित्र वाचताना आणि अभ्यास करताना जे थोडक्यात आणि तुम्हाला सहज जमल असं सेवा सांगण्याचा प्रयत्न करू. त्याचा तुम्ही विचार करावा आणि आपल्या जीवनामध्ये आपल्याबरोबर आपल्या कुटुंबासाठी दत्तगुरूंचे आशीर्वाद प्राप्त करून घ्यावेत अशी नम्र विनंती करतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.